सख्या रे भाग 49. या कथेचे सुपरफॅन तुमच्या इच्छेनुसार सुपर थँक्स करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत, कृपया पहा. वेद आणि जान्हवी दोघेही शिरपत काकांच्या अंगणात आलेले असतात. अंगणात मुलं खेळत असतात. वेद जान्हवीला पाहून कोण आलेत म्हणून सर्व मुलं खेळायचे थांबतात. शिरपत काकांचा नातू धावत घरात जाऊन बाबा बाहेर कोणतरी पाहुणे आलेत म्हणून सांगतो. तसे शिरपत काका घरातून बाहेर येतात. अंगणात आलेलं पाहुणं पाहून त्यांच्याजवळ चालत येतात ते. शिरपत काकांनी लहानपणी वेदला पाहिलेलं असतं, त्यामुळे आता ते वेदला ओळखत नाहीत, पण वेद मात्र त्यांना लगेच ओळखतो. वेद त्यांना आवाज देतो. काका. न ओळखल्यासारखे ते वेदकडे पाहतात. विचारतात, कोण तुम्ही? ते एकदा वेदकडे एकदा जान्हवीकडे पाहत असतात, पण त्यांना ते दोघेही ओळखीचे वाटत नाहीत. मग शेवटी ते त्यांना विचारतात, कोण तुम्ही? काका, मी वेद, बाबासाहेब सरदेशमुख यांचा मुलगा. ओळखलं का मला? शिरपत काका बोलतात, अरे वेद लेका, तू काय केवढा मोठा झाला आहेस. ते लहान होतास तेव्हा पाहिलं होतं तुला. आता केवढा मोठा ताडमाड गडी दिसतोयस. मग कसं ओळखणार मी? आणि ही तुझी घरवाली काय? वेद हो काका बोलतो. खूप लवकर आठवण आली म्हणावं तुला लेका गावची. एवढ्या वर्षात गावाकडे फिरकला बी नाही तू. तुझे बाबा होते तेव्हा ते सारखे गावाकडे यायचे. ते असते तर आता गावाकडेच येऊन राहिले असते. वेद काही बोलणार तर त्या अगोदरच काका बोलतात, बरं मी पण काय बोलत बसलो इथे वाटेतच, तेही लेकरासनी असं उभं करून. चला घरात या. त्यांच्या मागोमाग दोघेही त्यांच्या पडवीत येतात. बाहेरच खुर्च्या असतात. त्या खुर्च्यांमध्ये ते दोघांना बसा म्हणून सांगतात. दोघेही आता बसतात. अगं ए, बाहेर 2 तांबे पाणी घेऊन ये. त्यांच्या बायकोला आवाज देऊन सांगतात ते. त्यांची बायको पाणी घेऊन येते. दोघांनाही पाणी देते. अहो, कोण हे पाहुणं? शिरपत काकांना विचारतात त्या. हा बाबासाहेब सरदेशमुखांचा वेद. लहानपणी आपल्याकडे यायचा, आठवते का तुला? तेव्हाचा वेदू. हो काय? हा वेदू काय? त्या बोलतात. वेदू ऐकताच जान्हवी वेदकडे पाहून गालात हसते. या बया, म्हणजे तुम्ही मुंबईहून आलात काय? अहो, मग त्यांना इथे बसून कशाला ठेवलं? त्यांना आतमध्ये हातपाय धुण्यासाठी घेऊन यायचं ना. चला रे पोरांनो, आतमध्ये पायावर पाणी घ्या. चला तुम्हाला भुका पण लागल्या असतील ना. चला, मी भाकर बनवते तुमच्यासाठी गरमागरम. चल ग पोरी तू, चल तुझा नवरा येईल मागून. जान्हवीला घेऊन त्या आत घरात जातात. पहिलं शिरपत काकांचं मातीचं घर होतं. आता त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधलं होतं. जान्हवी घरात गेल्यावर तिला घरात त्यांची सून दिसते. एक वयस्कर आजी असतात पलंगावर, दुसऱ्या रूममध्ये. छोटंसं पण छान घर असतं शिरपत काकांचं. जान्हवी बोलते, आई, तुमचं घर छान आहे. आवडलं पोरी तुला आमचं घर? हो आवडलं, जान्हवी बोलते. अगं पोरी, तुझं नाव काय आहे? ते विचारलंच नाही मी तुला अजून. काय नाव तुझं? जान्हवी. नाव आहे माझं आई. हो काय, चांगले नाव आहे पोरी. ही माझी सून विशाखा. विशाखा आणि जान्हवी दोघीजणी एकमेकींकडे पाहून स्मित करतात. विशाखा जान्हवीला आपलं बाथरूम दाखव. तिला हातपाय तोंड धुवायचं आहे. विशाखा, चला जान्हवी वहिनी, ते तिकडे आहे बाथरूम. आणि ती तिला बाथरूमच्या दिशेला घेऊन जाते. जान्हवीसाठी हे सर्व नवीन असतं, पण तिला आवडत असतं. तोपर्यंत वेद आणि शिरपत काका कारमधून बॅग घेऊन येतात. त्यानंतर वेदही फ्रेश होतो.
रात्र होत चालली होती. शिरपत काकांचा शेतावर गेलेला गणेश म्हणजे त्यांचा मुलगा घरी येतो. शिरपत काका वेदही गणेशला ओळख करून देतात. शिरपत काका वेदची गणेशला ओळख करून देतात. विशाखा, जान्हवी आणि शिरपत काकांची बायको यांच्या मागच्या पडवीत गप्पा रंगलेल्या असतात आणि वेद, शिरपत काका आणि गणेश यांच्या पुढच्या अंगणात गप्पा रंगलेल्या असतात. या दोघांना भूक लागली असेल म्हणून नेहमीपेक्षा लवकर जेवायला बसतात सर्वजण. वांग्याचे भरीत, भाकरी, मिरचीचा ठेचा, वरण भात असं साधं जेवण असतं. पण त्या गावच्या पाण्यात इतकं टेस्टी बनलेलं असतं की विचारायची सोयच नाही. जान्हवीला तर पहिला घास तोंडात टाकताच तिच्या जिभेवर रेंगाळायला लागतो. खूपच रुचकर जेवण बनवलं आहे आई. जान्हवी शिरपत काकांच्या बायकोला बोलते. मला खूप आवडलं जेवण. असं असं रुचकर जेवण खाण्यासाठी गावी राहावं लागेल पोरी तुला. राहशील का गावी? त्या काकू विचारतात जान्हवीला. जान्हवी हो राहील ना. तसा वेद जानवर एक कटाक्ष टाकतो आणि जान्हवीचंही तेव्हाच लक्ष वेदकडे जातं. वेद मुद्दामच रागात पाहतोय असं जानला दाखवतो. तशी जान्हवी शांत झाली आणि मान खाली घालून जेवू लागते. वेद गालात हसून किती भोळी आहे ही जान मनातच बोलतो. जेवणं उरकतात. आता एका रूममध्ये विशाखा, जान्हवी आणि त्या काकू झोपतात आणि दुसऱ्या रूममध्ये गणेश, वेद, शिरपत काका आणि त्यांचा नातू झोपतात. गावी लवकर झोपतात सगळे आणि सकाळी पहाटेच उठतात. सकाळी पहाटे सर्व लवकर उठतात. त्यांच्यासोबत वेदही उठतो. जान्हवी मात्र चांगलं ताणून देते. तिला कोणीच उठवत नाही. झोपू देत बोलतात. शेवटी वेद येऊन जान्हवीला उठवू लागतो. जान उठ. आपण गावी आहोत हे विसरलीस का एका रात्रीत? उठ लवकर. वेद तिला 2 ते 3 वेळेस मोठ्याने आवाज देऊन हलवून उठवतो. जान्हवी अहो कशाला मला उठवताय? काय झालं? माझी झोप नाही झाली. झोपू द्यात मला. वेद, जान आपण गावी आहोत. गावी कळते का काही? आपण कुळदेवतेच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत. तू किती वेळ झोपलेस? सर्वजण केव्हाचेच उठलेत. तसं जान्हवीला आपण गावी असल्याचे समजतं. झोपेत काही वेळासाठी तिला ती गावी असल्याचा विसर पडला होता. वेद तिला भानावर आणतो. तशी जान्हवी धडपडत उठते पटकन. अहो खूप उशीरपर्यंत झोपली काय मी? थँक्स तुम्ही मला उठवलं. नाहीतर मी आणखीन किती वेळ झोपून राहिली असती कुंभकर्णासारखी मलाच नाही माहीत. ठीक आहे जान, तू अंथरुणाच्या घड्या कर पहिला आणि नंतर फ्रेश व्हायला जा. ती अंथरुणाकडे पाहते तर आजूबाजूच्या सर्व चादर उचललेल्या असतात. फक्त ती झोपलेली असते तेवढेच अंथरूण असतं. जान्हवी ठीक आहे करते मी सर्व. तुम्ही जावा आता बाहेर. वेद बाहेर निघून जातो. गणेश बरोबर वेद त्याचं शेत पाहायला जातो. आता शिरपत काका अगोदर शेतावर गेलेले असतात. खूपच पडीक ओसाड जमीन झालेली असते वेदची. ते पाहून त्याच्या मनाला खूपच वाईट वाटतं. पण काय करणार तो? त्याचे डॅड सोडून गेल्यानंतर तो फिरकला सुद्धा नव्हता गावी गेले कित्येक वर्ष. आता इतक्या वर्षानंतर त्याला खूप बदल जाणवत होता त्याच्या गावात. त्यांच्या कुळदेवतेचे मंदिर जंगलात असते. तिथे गाडी जात नसते. मग त्यांना तिथं चालतच जावं लागणार होतं. सर्व शेत जमीन पाहून झाल्यानंतर वेद, गणेश घरी येतात. नाश्ता करून जान्हवी, विशाखा, वेद आणि गणेश सर्वजण एकत्र कुळदेवतेच्या मंदिरात दर्शनासाठी जायला निघतात. वहिनींनो, तुम्ही इतक्या नाजूक आहात. तुम्हाला जमेल का दगडातून चालायला? विशाखा जानकडे पाहून सर्वांसमोर बोलते. कारण जान्हवी दिसतच असते तशी एकदम नाजूक बाहुली. जान्हवी विशाखाला बोलते, जमेल ग.
तू चल तर पहिलं तिथे, जाताना बघूयात आपण. वेदलाही मनात हाच मोठा प्रश्न असतो जो विशाखाला पडला होता तोच. चौघेही जाऊ लागतात. जशी पुढे चालत असतात तशी वाट अडचणीची होऊ लागते. जंगल घनदाट दिसू लागते. जान्हवी इथपर्यंत कशी तरी विशाखाचा हात पकडून हळूहळू चालत आलेली, पण आता तिच्या पायातील चपलेतून काटा आरपार तिच्या पायात घुसतो. तशी जान्हवीच्या मस्तकात कळ जाते. ती मोठ्याने ओरडते, आई ग. तिच्या कळवळण्याचा आवाज ऐकताच वेदच्या हृदयात सरकन कळ येते. त्याचं पाऊल तिथेच जाग्यावर थांबतं आणि तो मागे त्याच्या जानकडे वळून पाहतो. जान्हवीच्या पायात काटा टोचला त्याच क्षणी ती मटकन खाली बसलेली असते. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूरच वाहू लागला होता. तिच्या पायातून भळाभळा रक्त वाहू लागलेलं. वेद धावतच त्याच्या जानकडे येतो. चप्पलमधून काटा तिच्या पायात घुसला होता ते पाहूनच त्याला काही सुचेना. विशाखा आणि गणेशही घाबरले होते आता. गणेश पटकन रानातील कोणत्या तरी झाडाची पानं तोडून आणायला जातो. वेद हळूहळू जानच्या पायातील काटा काढू लागतो. जान्हवी रडू लागलेली आता. तिला रडताना पाहून जानला घेऊन उगाचच गावी आलो असं होतं वेदला. वेद हळूवार जानच्या पायातील काटा काढतो. आता विशाखा जान्हवीला रडताना पाहून बोलते, वहिनींनो, शांत व्हा. काटा काढला आहे भाऊजींनी. तुम्हाला बरं वाटेल आता. तेवढ्यात गणेश काही पानं घेऊन येतो. वेद, याचा लेप लाव, काटा टोचला आहे तिथे. विशाखा गणेशला बोलते, द्या इकडे, म्या बनवते. ती तिथेच असलेले 2 मोठे दगड घेते, त्या पानांचा लेप बनवते आणि जान्हवीच्या जखमेवर लावते. वेद जान्हवीच्या साडीच्या पदराचा बाजूची लांब लचक पट्टी साडी फाडून काढतो आणि जान्हवीच्या पायाला लेपवर बांधतो. गणेश बोलतो, तुम्ही यावा सावकाश आता. मंदिर काही पावलांच्या अंतरावर आहे. ते पहा, ते तिथे दिसतंय ना. आम्ही दोघे जातो पुढे. वेद ठीक आहे बोलतो. ते गेल्यावर जान्हवी वेदच्या गळ्यात पडून रडू लागते. वेद बोलतो, सॉरी जान, माझ्यामुळे तुला त्रास झाला. तशी जान्हवी तिचे अश्रू पुसते आणि हसण्याचा प्रयत्न करत कसं तरी हसत बोलते, अहो आता मी ठीक आहे, चला जाऊयात. वेदला दुःखी झालेलं पाहून जान्हवी बोलते, अहो मी खूप खुश आहे तुमच्यामुळे. मला एवढे सुंदर आपलं गाव बघायला मिळालं. सॉरी बोलू नका तुम्ही, उलट मीच तुम्हाला थँक्स बोलते. वेद जान्हवीच्या ओठांवर किस करतो आणि जान्हवीला 2 हातावर उचलून घेऊन तो मंदिराच्या दिशेने चालू लागतो. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.